ऐसे एकट्या मुलाला समर्थाने जवाब दिला, आम्ही भ्रष्ट, आम्हाला तुमच्या समज ज्ञान नाही. परिखंतीने करा केलं बरं, पाणी आणाया ठाकर घेऊन चलावे सत्वर, माझ्या मागे विप्रवरा. ऐसे बोलून मी कुत्र्यापाशी येते झाले, म्हणजे माझी दर्शनाचा करताची कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला आणि पुत्र मी व्याख्यानीला केली, योग्यता न जाणली ऐसे म्हणून मी हाताची समर्थाच्या मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा, भरतस्त देवाशी मी अनंत अपराधी. तू तर सोहळा साचा एक आहेचा भूमीवर करण्याचा उद्धार तुम्हा डरणे शोके त्याच्या दिवशी वेळी समाराधना त्याने केली. कुशंका मनाची पार पडली, लीन झाला अत्यंत. प्रसाद देऊन गेला प्रयत्न आपल्या देशाप्रत सभासदाच्या भगवंत ऐशी प्रचिती अनंत्या. स्वस्ती श्री रासमणोरीची दहा देण्यामध्ये मनेडंक भाविकाला बोसकत मितेची दास. शुभम भवतु राघवा रघुपती पाव आता शीघ्रगती. माझ्या अंतपाशी किती हे काही कळेना. खऱ्या थोराशी कठोरता नाही शोभत अनंता. याचा विचार काही तिचा करू आपल्याकडे. मी दीनवाने माहितो हा का मला दगा देऊ नका. हे जगदीशा जगन्नायका पावा दास गणूस. महाराज असता शेगावात विप्र एक काशीनाथ. जो खंडेरावचा होळे सुद्ध गळते नाव द्यायचे. तो आला दर्शनाला समर्थांच्या वेदनेने चरणा. मूर्ती पाहून त्याच्या मना आनंद झाला अतिशय. माझ्या सन्मान्य वडिलांनी जी जीवनकांडाची लक्षणे दिली अनुभवाने त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही. माझे भाग्य जन्म म्हणून पाळणे करणं आरोप अंगावरून त्याच्यासारखं झाले. तो समर्थांनी लीला केली, कोवळ केली पाणी की काशी नाटकाटून आपल्याला केले. जा तुझा हे पुन्हा वाटपाय तारवाला या भाषणे बोलायला काशीनाला म्हणाली. म्हणे कामना माझे हे काही मी आलो मात्र काही काळावर शिपाई वाट पाहतो काय हे. त्याची गुणकड्यांना पुसण्यासाठी होईना निमूटपणे म्हणूनच ना गेला निघून थांबावी. तो तारवाला शिपाई उभा तारत होता. काही तार घेतली काही काही कशाची ती बघण्याचं. तारेचा हा मजकूर तुमचा केला तर पूर्ण मनसुखीच्या उद्यावर मोर्शी तालुक्या करणे. ते पाहता आनंदला कोपर फेरीचा अर्थ कळला. त्या काशीनाथ पंताला पहा संतांचे ज्ञान कसे. असो एकदा नागपुरी जीवेश्वरी गोपाळ बुद्धीच्या घरी त्याच्या अत्याग्रहाने ही मोठ्याची राजधानी पूर्व काढली होती. त्याने त्या शहराची आजही दैन्याभूत झाली हो. स्वातंत्र्यरूपी प्राणाला राजपुरे फरकाकडे नाहीसे झालं साचार. रस्त्याने तिने मोकळ्या अगदी जोराने निघतो. असो हा महिना काळाचा नाही दोष मरणाचा वाळा गोपाळांची का होता का बने बरं. त्या भव्य सज्जनांना नेहमीचे त्याचा वाघ तिकडला मुलीचा ऐसा विचार या वेळीवर महाराज किंवा निरंतर जाऊन त्याला शिकावा. अक्रूर आणि कृष्णाला त्याच्या लोखंडी नदीने गोप्रकारे काया करावे. शेगावकडे फटफटीचा उपयोग होती तर विनंती पाठवावा महाराजांच्या नाव. पुढी मागणी गेल्याप्रमाणे करून तुझे तिथला तुम्ही गावाचे तमेदार करा याचा विचार रोटी मोठा सावकार त्याच्या लागावे. त्याचा हरकती होणे आणि योग्यसाठी नाही किंमत. जम्मू माईची लढाई मारुतीचे योग केला. चिंता व्याकरणाला खाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुरावरती जावे समर्थांना घेऊन यावे. आम्हा अवघ्या सुखवावे हीच आहे विनंती. इकडे घराचा असले राहिले नाही आनंदला. महाराज म्हणली मुलीची जाऊन घेऊ नको. हे कुठी मुळीच मानिना समर्थ जाऊ देईना. अनावरणीचा रामणा बुडी वाटे निसंशय. बुडी भाविक होता जरी अहंता गवती गेली घरी. श्रीमंतीचा गर्भपारी त्याच्या ठाई वससे. रोज ब्राह्मण भोजन समर्थापुढे सदा भजन परी. शेगावीचे येतजन गणनी त्या तो करीत असे. जाऊन देही दर्शना शेगावीचे लोकांना बिगर वर्ग अंगी श्रीमंत सजना जाता नाही कवनासी. शेगावीचे लोक भले जरी अनावया गेले तरी काही उपाय चाले तेले तसे करत आहे. इकडे भक्त पाटील हरी काही मंडळी बरोबरी घेऊन निघाला नागपुरी समर्थाशी अनावया. बसला अगदी रथाला त्याच्या वेळी बदलले संत या गोपाळ बुद्धीला येण्याची तिथे का. अरे गोपाळ पाटील हरी निघाला यावया नागपुरी. तो येण्याच्या हातभरी मला ऐकून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार. पोपटला जमेदार याचा विचार करावा. तुझ्या मनाच्या जोरावरी उड्या याला निर्धारी. तो मनगटाच्या बळावरी नेहमी मधला येतो. हरी पाटील तेथे आला. शिपायाने अटकाव केला परी तो त्याने न मानिला. प्रवेश केला सदनात. गोपाळ बुद्धीची या घरी पंगत होती. थोर खरी पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना.
काटे चांदीची अवघ्यासह शिजंके पाठ बसण्याचं होत्या पातळ पदार्थाचं वाट्याजवळ चांदीच्या नानाविध पक्वान्य होती भोजनाकारणे मध्यभागा आसंख्याने मांडलेले समर्थ बसण्याचं ऐशी कोटीची श्रीमंती तिचे वर्णन करू लिहिली जरा कुबेर बोलती लोकलापूर क्रांतीचा असो हरी पाटील सदनात आले समर्थाने येण्यापर्यंत तो महाराज निघाले धावत गाडी त्यास भेटाव्या वासरा गाय पाहून दर्शी येई धावून देसे स्वामी गजानन पाटलांची नाव आहे चाल हरी शेगावाशी येथे मिळणे राहण्याची तू आलास न्यायाशी हे फार बरे झाले समर्थ जाऊ लागले ते गोपाळाने पाहिले अनंत भावे चरण धरले समर्थाचे गुण विक्षेप एवढा गुरु राया नका करूया समया 2 तास घेऊन या इच्छुकला झाले तैसे चपुटी पाटलाची बोलू लागले विनयाची तुम्ही घेऊन प्रसादाची जावे मागणे येथे महाराज